हॅलो, नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बघणार आहोत पॉपबाई जे फुगेंची पण असते आणि काठापदरांच्या ब्लाऊजला पण आपण करू शकतो. अस्तरची बाही कट केलेली आहे. आता मेन फॅब्रिक बघूया. इथं घेतलेलं आहे साडीतलं बॉर्डर पण आहे आणि मेन फॅब्रिक बाही. आता इथं मार्किंग करून घ्यायची. उलट-सुलट बाही होतं जोडताना चौकनं इथं मध्यभागी. आता बघा इथं घेतलेलं आहे मेन फॅब्रिक. मेन फॅब्रिक आपलं हे बाही जे कट करतो आपण अस्तरची तिच्यापेक्षा 8 इंची अशी आणि 16 इंची पूर्ण एक्स्ट्रा बाहीला कापड ते लागते. जे बाही आपण बनवणार आहोत त्याला कापड कमी पडतं, त्याला जॉईंट मारावं लागतं. जे एक्स्ट्रा कापड घेतलं आहे त्याला मध्यभागी कट करून जे आपल्याला 4 इंची 5 इंची कमी कापड पडतो आपण ते कट करून घ्यायचं आणि जे मेन फॅब्रिक आहे त्याला जॉईन करून घ्यायचं दोघी बाजूला व्यवस्थित शिलाई मारून. बाकी हे पण सिल्की असतं, त्याचे पण धागे निघतात कापडचे, ते शिलाई सोडतो. मग 2 वेळेला बारीक शिलाई मारून घ्यायची. बघू शकता ही पण असं स्लिप होते कापड. पैठणीतले कापड थोडं सिल्कीच असतं. आता हिच्यावर परत दाब शिलाई मारून घ्यायची. बारीकच मारायची कारण कापड सुटत नाही. घालताना कापड शिलाई सोडतो, ते फिनिशिंग खराब होते दोघी बाजूला. आणि जे आता एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर बघू शकता इथं आता जे अस्तरची आपण घेतलेली त्याच्यापेक्षा 16 इंची कापड 16 इंची लागतं ते प्लेटला. काही 1-1 इंचची आपण प्लेट घेतो आत. बघू शकता इथं 13 इंची घेतलेलं आहे आपले हे अस्तरची बाही तयार करून फोल्ड करून. आता इथं आपण जे घेतलेलं आहे कापड ते मार्क करून घेऊया की बाबा 3 इंची बघा आता हे घेतलेलं आहे. आता हे 16 इंची कापड घेतलेलं आहे इथे 2-2 इंचीवर मार्किंग करून घ्यायची. 2 इंचीची प्लेट 1 इंची येते, म्हणजे खोल प्लेट येते ती. तिच्यानं लुक छान येतो ब्लाऊजला आणि फिनिशिंग पण छान येतं. आणि बघू शकता इथं 16 इंची घेतलेलं आहे तर 2 इंचीवर मार्किंग करून घ्यायची. जशी वर केलेली आहे तशी खालच्या बाजूला पण मार्किंग करून घ्यायची. दोघी साईडला मार्किंग केली तर प्लेट घ्यायला प्रॉब्लेम येत नाही. बघू शकता इथं चॉकनी मार्किंग करून घ्यायची. जशी आपण वर खाल केलेली आहे, जशी खालची बाजू आहे परत उलट तिला पण आपण मार्किंग करून घ्यायची. आणि वर परत 2 इंचावर परत मार्किंग करून घ्यायची. आणि जे मध्यभागी आहे त्यात आपण थोडंसं कट करून घ्यायचं. कारण की मार्किंग आपण 2 इंची केलेली आहे वर पण खाली पण ते कळणार कसं, ते कात्रीनं कट करून घ्यायचं क्रॉस. कट केल्यानंतर लक्षात येते. आता हे आपण अस्तर घेतलेलं आहे. आता इथं 3.5 इंची खालची बाजूला आपल्याला बॉर्डर लावायची, तिथं मार्किंग करून घ्यायची. मार्किंग केल्यानंतर परत तिला फोल्ड करून परत 3.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची. आणि आता सरळ पण मार्किंग करून घ्यायची कारण की आपल्याला तिथं प्लेट घ्यायची आहे. बघू शकता इथं. आणि परत फोल्ड करून वरतून प्रेस करून सण्याने ते मार्किंग. आता इथं मध्यभागी परत क्रॉस मारून घ्यायचं. आणि जे आता आपण प्लेटला ते कापड घेतलेलं आहे मेन फॅब्रिक तिथे मध्यभागी कट केलेलं आहे ते मध्यभागी ठेवायचं. आणि जिथून आपण घेतलेलं आहे ते मेन फॅब्रिक शिलाई मारून घ्यायची सरळ. शिलाई मारल्यानंतर आपल्याला जे 8 इंची कापड आहे बघू शकता तर आधी तर शिलाई मारून घ्यायचं. आणि हे कापड शिल्पी आहे तर बघा 1 इंची अजून 1 इंची म्हणजे 2 घेतलं आहे तर फोल्ड केल्यानंतर 1 इंची येते, 1 इंची आत जाते. बघा एकावर एक 4 प्लेट घेतल्यानंतर तिथं व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. आणि 4ही प्लेट एकावर एक यायला पाहिजे. बघा तिथं व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. आणि आता ह्या बाजूला पण आपण जे 8 इंची कापड घेतलेलं आहे तिथं पण एकावर एक 4 प्लेट व्यवस्थित जे मार्किंग केलेली आहे ते पूर्ण फोल्ड करून घ्यायची. ते फोल्ड केल्यानंतरच ते व्यवस्थित प्लेट येणार. बघू शकता आता इथं मशीन व्यवस्थित मागे पुढे चालून घ्यायची. आता बघा इथं पण परत सरळ बाहेर काढून घ्यायची, शिलाई मारून घ्यायचं. जे एक्स्ट्रा कापड आहे ते नंतर कट करूया. आता बघू शकता इथं आता वर आपण जे वर पण मार्किंग केलेली आहे वर मध्यभागी तिथं पण कट मारलेला आहे. जो कट मारला आहे तो मध्यभागी ठेवायचा. आणि तिथून अर्धा इंचीवर खालती आपण एकावर घेतलेली प्लेट आता वरच्या बाजूला आपल्याला प्लेट घ्यायची आहे तर तिथं एकावर एक न घेताना अर्धा इंची गॅप ठेवायचं. म्हणजे थोडंसं पसरट ठेवायचं. असं गॅप ठेवलं तर ते छान दिसणार. एकावर एक खाली घेतलेले काय की एकत्र करायचं होतं. आणि वर थोडंसं गॅप ठेवून अर्धा इंची गॅप ठेवून सण्याने तिथं प्लेट घ्यायची आहे आपल्याला. हां बघा वरती मार्किंग केली आहे जसं खाली सेम घेतलं तसं वर करायचं पण थोडंसं गॅप सोडायचा अर्धा इंचीचा.
आधी खाली पण प्लेट व्यवस्थित करून घ्यायचं. बघा आता व्यवस्थित इथं पण बोट ठेवून सण्यानी सिलाई मारून घ्यायची. कारण ते सिलाई मारली तर ते पुढं येतं. इथं पण अर्धा पाऊण इंच ठेवायचं का, 1 इंचपेक्षा कमी, अर्धा इंचपेक्षा थोडंसं जास्त ठेवायचं. इथं पण व्यवस्थित अर्धा इंचच्या अंतरावर बघू शकता. खालते पण व्यवस्थित घ्यायचं, नाही तर ते गोळा होते कापड, तर फिनिशिंग नाही आहे. व्यवस्थित प्रेस करताना, वरती प्रेस करताना आता इथं पण व्यवस्थित बारीक हात ठेवून असं सिलाई मारून घ्यायची. खालचं अस्तरचं कापड चेक करताना, की एका बाजूला जातं ते. आता इथं पण व्यवस्थित पूर्ण शेवटपर्यंत सिलाई मारून घ्यायची. आता आपण इथं परत त्याला उलट करून जिथून चालू केले टर्नवरती तिथं पण व्यवस्थित सिलाई मारून घ्यायची. पूर्ण बाहेर काढून घ्यायची, जेवढी सिलाई मारली तेवढी. आता जे बी एक्स्ट्रा कापड आहे आपलं तेवढं कट करून घ्यायचं. हे खूप छान तयार होते प्लेटवाली फुग्यांची बाही. बघा किती छान तयार झालेली आहे. इथं व्यवस्थित बघायचं. आता जी बॉर्डर घेतलेली आहे ते बॉर्डर 3.5 इंच आहे, म्हणून आपण 3.5 इंच अस्तरावर मार्क केलेलं होतं. आता इथं बघा व्यवस्थित अर्धा इंची जे बॉर्डर आहे तिथं सिलाई मारून घ्यायची व्यवस्थित. इथं पण अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित चेक करताना मारायचं. बघू शकता इथे तर कापड सिल्की आहे. की जेवढे पैठणीचे खणांचे कापड वगैरे असतात ते सिल्की असतात. ते मशीन चालल्यानंतर असं बाहेर प्रेस नाही होते, बाहेर असं ओढलं जातं सिलाई मारताना. आता इथं दापटीवरतून अस्तरवरती मारून घ्यायची. मेन फॅब्रिकवरती नाही मारायची, अस्तरवरती मारायची, की आपल्याला सरळ करून घ्यायचं. परत सरळ केल्यानंतर बघू शकता इथं फोल्ड करायचं. जे मध्यभागी आहे ते व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं. फोल्ड केल्यानंतर इथं आपल्याला परत सिलाई मारायची आहे. पण इथं पण बोटाने प्रेस करताना मारायचं, नाही तर पुढं येतं तर गोळा होते, ते कापड असे राऊंड होतं. आता इथं पण थोडंसं मागे पुढे करून प्लेटवरती मागे पुढे करून व्यवस्थित सिलाई मारून घ्यायची. आणि इथं पण व्यवस्थित प्रेस करताना बघू शकता इथं ओढलं जाते कापड व्यवस्थित अशी सिलाई मारताना. आता बघा किती छान तयार झालेली आहे इथं फुग्यांची बाई आपली. असंच वेगळे प्रकारची बाह्यांची डिझाईन मी टाकणार आहे. तुम्ही बघत राहा माझं चॅनल. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका.